तर झी24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक मोठा दावा केलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झालेत असं विधान त्यांनी केलेलं आहे। अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। रोहित पवारांच्या या दाव्यावर अजित पवार चांगलेच वैतागलेत। आमच्या पक्षात किती गट आहेत ते आम्ही पाहू, उपटसुंभांना उत्तर देणार बांधील नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर बीडमधून मराठा समाजाला डावललं जात असल्याचं सांगत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी नाराजी व्यक्त केली आहे। मराठी समाजाच्या नेत्याला जिल्ह्यामध्ये मोठं पद मिळालं नसल्याचं सोळंके यांनी म्हटलंय। तर तुम्हाला ओबीसी आणि इतर समाजानं मतदान केलं नाही का हे सांगा असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी सोळंकेंना केलंय। तर फार थोड्या वेळा मराठा समाजातील व्यक्तीला राज्यमंत्रीपदापर्यंत या जिल्ह्यातून संधी मिळालेली आहे, परंतु त्या उलट जर पाहिलं तर नेहमीच या जिल्ह्यातून ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल यांना प्राधान्यानं संधी देण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे बीड जिल्ह्यातला विशेषतः मराठा समाज हा भरडला जातो असं माझं मत आहे। अहो, तुम्ही आमदार म्हणून निवडून गेलात, तुम्ही तिथं संविधानाची शपथ घेतली की मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या उत्तरदायित्वाची तुमची शपथ आहे। एखाद्या जातीबद्दल अपपर भाव बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, संविधानाच्या बेसिक तत्वाप्रमाणे माझं वर्तन असेल। आणि तुम्ही म्हणताय माझी जात आडवी येते। प्रकाशराव साठीबुद्धी नाटी झाली म्हणतात, यामध्ये वावगं काही नाही। मंत्रिपदासाठी किती लाळ घोटापाने करताय राव, हे पटलं नाही प्रकाशराव आपल्याला। तुम्ही सांगा की ओबीसीने तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून, एकदा जाहीर करा। येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ।